RRC नेटवर्कच्या ताज्या बातमीपत्रात आपले स्वागत। अशा आहेत आजच्या प्रमुख घडामोडी। हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम। बिग मान्सून सेल, फुल टू पैसा वसूल ऑफर, LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला। शहरात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा। स्विमिंग पूल मध्ये पाण्यात योग प्रात्यक्षिके। रील्स आणि सेल्फीने साजरी झाली आधुनिक वटपौर्णिमा। 7 जन्माचा धागा मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद। पीक विमा योजनेसाठी शेतकऱ्यांना बोलावे लागणार हिंदीत। HDFC ॲग्रोच्या कॉल सेंटरवर प्रतिसाद नाही। महाराज चित्रपटाविरोधात हिंदू संघटना आक्रमक। चित्रपटावर बंदीसाठी निघाला मोर्चा, दिले निवेदन। बाजारपेठेतील लँडलाईन टेलिफोनची ट्रिंग ट्रिंग बंद। शेकडो दूरध्वनी सुरू करण्यात BSNLची टाळाटाळ। आता सविस्तर बातम्या। आंतरराष्ट्रीय योग दिवस अकोल्यात मोठ्या उत्साहात पार पडला। शाळा, महाविद्यालय, शासकीय कार्यालय, खासगी संस्था यांनी सामूहिकपणे योग दिन साजरा करत योग प्रचार आणि प्रसारात मोलाची मदत केली। 10व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचा सविस्तर वृत्तांत। 10व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने अकोला जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नेहरू युवा केंद्र, शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक जिल्हा परिषद अकोला, राष्ट्रीय छात्र सेना, पोलीस प्रशिक्षण केंद्र, पतंजली युवा भारत व योग समिती, क्रीडा भारती, प्रजापिता ब्रह्मकुमारी तथा विविध शैक्षणिक तथा सामाजिक संस्थांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योग दिवसाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी जिल्हाधिकारी अजित कुंभार यांची विशेष उपस्थिती होती। अकोल्यातील वसंत देसाई स्टेडियम येथील जलतरण तलावात अनेक वर्षांपासून येथील हौशी पोहणारे पाण्यात योगा करून योग दिवस साजरा करतात। आजच्या या योग दिनामध्ये 5 वर्षाच्या चिमुकली ते 80 वर्षाच्या आजोबांनी यामध्ये सहभाग नोंदविला। आज योग दिनी यांनी शवासन, पद्मासन, ताडासन, शीर्षासनासह अनेक योग त्यांनी पाण्यात केले। अकोला महापालिकेत योगासनाचे धडे अधिकाऱ्यांनी गिरवले। योगाचार्य अशोक पांडे यांच्या मार्गदर्शनात योग शिबिर घेण्यात आले असून या शिबिरामध्ये मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर सुनील लहाने, मनपा उपायुक्त गीता ठाकरे, सहाय्यक संचालक नगर रचना आशिष वानखडे, सहाय्यक आयुक्त विजय पारतवार, विठ्ठल देवकते, दिलीप जाधव, महानगरपालिका सचिव अमोल डोईफोडे, जितेंद्र तिवारी यांच्यासह सर्व विभागाचे विभाग प्रमुख यांनी योगासन करून आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला आहे। दिवसेंदिवस भारतीय सणांमध्ये बदल आणि आधुनिकीकरण होताना दिसत आहे। आज अनेकांचे स्टेटस आणि रील्स यावरून आज वटपौर्णिमा होती हे कोणीही सांगू शकेल। 7 जन्म हाच पती मिळो हे सोशल मीडियावर रील्स व सेल्फीच्या माध्यमातून टाकण्यात सुवासिनी मागे राहिल्या नाहीत। वटवृक्षाला सुताचा धागा बांधून सुवासिनींनी वटपौर्णिमा साजरी केली। अलंकार परिधान करत मराठमोळ्या वेशभूषेत सुवासिनींनी वटवृक्षाची मनोभावे पूजा केली। 7 फेरे घालून अखंड सौभाग्यासाठी महिलांनी साकडे घातले। नवविवाहिता पहिल्या सणाबद्दल अधिक उत्सुक होत्या। परिसरात असलेल्या वडाच्या झाडापाशी महिलांनी पूजेसाठी गर्दी केली होती। त्यानंतर विविध मंदिरात जाऊन एकमेकींना हळदी कुंकू देत ओटी भरण्यात आली। दिवसभर मंदिरामध्ये आणि वडाच्या झाडापाशी महिलांनी गर्दी केली होती। सुवासिनी महिलांनी वडाची पूजा करून जन्मोजन्मी हाच पती मिळावा, आमचा सुखाचा संसार व्हावा यासाठी वडाची पूजा करून परमेश्वरास साकडे घातले। वडाच्या वृक्षाचे आयुष्य जास्त असते, तसेच त्याच्या पारंब्यांचा विस्तारही खूप मोठा होतो। त्याचप्रमाणे निसर्गतः दीर्घायुष्य लाभलेल्या वडाच्या वृक्षाप्रमाणे आमच्या पतीला आणि कुटुंबियांना आरोग्य संपन्न दीर्घायुष्य लाभावे हा त्यामागचा हेतू आहे। आंबे, केळी, फुले, हळद कुंकू या साहित्याने वडाची पूजा करत सुवासिनींनी जन्मोजन्मी हाच पती लाभो अशी प्रार्थना केली। यावेळी महिलांनी एकमेकींना हळदी कुंकू लावून आंब्याचे वाण दिले। पण या सणात सोशल मीडियावरच्या रील्स आणि सेल्फीचा धुमाकूळ सकाळपासूनच होता। महाराष्ट्र राज्य शासनाने केवळ 1 रुपयात पीक विमा योजना खरीप हंगाम 2024 लागू केली असून त्याची नोंदणी राष्ट्रीय पीक विमा पोर्टलवर सुरू झाली आहे। पण या संदर्भातील माहितीसाठी विमा कंपन्यांच्या कॉल सेंटरमध्ये मराठी भाषिक ऑपरेटर नसल्याने शेतकऱ्यांना हिंदीतून बोलावे लागते। अन्यथा त्या विमा कंपन्या शेतकऱ्यांचा कॉल उचलत नाहीत।
विमा कंपन्यांचे मराठी कॉल सेंटर नसणे हे महाराष्ट्रातील कोट्यावधी शेतकऱ्यांना फसवणूक आहे। सरकार 1 रुपयात विमा देत असले तरी शेतकऱ्यांना विम्यासंदर्भातील पूर्ण माहिती विमा कंपन्या देत नाहीत। शासन शेतकऱ्यांच्या वतीने प्रीमियम रक्कम का भरते असा प्रश्न आहे। शेतकऱ्यांना 1 रुपयात विम्यासाठी अर्ज करताना अशी परिस्थिती असेल तर जेव्हा पीक नुकसान आणि इतर गोष्टी खरीप हंगामात आवश्यक असेल तेव्हा या विमा कंपन्यांचे कॉल लागत नाहीत। त्यांचे स्थानिक ऑफिस नाही। सर्व सोयी विमा कंपन्या शेतकऱ्यांना का देत नाही असा प्रश्न उपस्थित होतो। अकोल्यासाठी असलेल्या HDFC ॲग्रो या कंपनीकडे विम्याची जबाबदारी आहे। या कंपनीचे थेट मुंबईत कार्यालय आहे। अकोल्यात कार्यालय नाही, त्यामुळे या विमा कंपनीसोबत अकोला जिल्ह्यातील शेतकरी संपर्क कसा साधणार असा प्रश्न उपस्थित होतो। अकोल्यासाठी HDFC ॲग्रो या कंपनीकडे काम देण्यात आले आहे, पण विमा याविषयी मराठीतून मार्गदर्शन संबंधित विमा कंपनीकडून मिळत नाही। चित्रपट महाराजला महाराष्ट्रात विरोध होत आहे। आज अकोला येथील वल्लभप्रेम सेवा समाज ट्रस्ट, सकल हिंदू समाज आणि विश्व हिंदू परिषदेने या चित्रपटाच्या विरोधात अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करत पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली आहे। महाराज चित्रपटात वैष्णव आणि तरुणांच्या भावना दुखावल्या गेल्याचा आरोप आहे। हिंदू धर्माचे विकृतीकरण आणि धार्मिक नेत्यांना खलनायक म्हणून दाखविण्याच्या मानसिकतेतून हा चित्रपट बनविण्यात आला आहे। हा सिनेमा 14 जूनला रिलीज होणार होता। यापूर्वी गुजरात हायकोर्टाने महाराजवर बंदी घातली आहे। आज अकोल्यात हिंदू समाजाच्या लोकांनी तक्रार दाखल केली आहे। चित्रपटात भगवान श्रीकृष्णावर अशोभनीय टिप्पणी करण्यात आली आहे। याद्वारे हिंदू धर्मगुरू आणि हिंदू धर्माला कलंकित करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप आहे। हा चित्रपट 150 वर्षापूर्वीच्या एका न्यायालयीन खटल्यावर आधारित आहे, जेव्हा इंग्रजांचे राज्य होते। त्यांना हिंदू समाज तोडायचा होता असाही आरोप करण्यात आलाय। फिल्म के विरोध में यहाँ जमा हुए हैं और हमारे हिंदू सनातन धर्म का इसलिए हम प्रदर्शन करना है कि महाराज फिल्म को बैन करना है। हमारे हिंदू संस्कृति का इसमें अनादर हुआ है। हमारे श्री कृष्ण वैष्णव समाज, हम लोग कृष्ण भगवान को मानने वाले हैं और वो कृष्ण भगवान का हर तरीके से कृष्ण भगवान की अवहेलना की है इस फिल्म में। इसीलिए हम लोग इस फिल्म का बैन नारा लगा रहे हैं। ये हमारे धर्म के खिलाफ है। जो हिंदू धर्म में कृष्ण भगवान के लिए जो बातें कही है वो बिल्कुल गलत है। इसको हम अगर ये फिल्म को बैन करेंगे तो उन्हें पता चलेगा कि क्या धर्म क्या होता है। इसलिए हिंदू ही क्यों और हिंदू का ही क्यों बोला जाता है, इसलिए हमें ये फिल्म के लिए बैन लगाना है और इसको हम लेके ही रहेंगे। जो हमारा हक है उसको हम लेके ही रहेंगे। महायुती सरकारच्या विरोधात आज काँग्रेसने आंदोलन करत महायुती सरकारमधील प्रत्येक पक्षाच्या चिन्हांवर चिखलफेक करत निषेध नोंदविला। महानगर काँग्रेसचे अध्यक्ष डॉक्टर प्रशांत पाटील वानखडे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले। या आंदोलनात काँग्रेसचे इतर पदाधिकारी उपस्थित होते। त्यांनी देखील राज्यातील नाकर्ते सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। महाभ्रष्ट शेतकरी विरोधी भाजप सरकार विरोधात काँग्रेसने चिखल फेको आंदोलन केले। या आंदोलनाच्या माध्यमातून अनेक गंभीर विषयावर लक्ष केंद्रित करण्यात आले। सरकारच्या नाकर्ते भूमिकेमुळे हे चिखलफेक आंदोलन करावे लागल्याची माहिती डॉक्टर प्रशांत पाटील वानखडे यांनी दिली। महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळीमा फासण्याचे काम महाभ्रष्ट युती सरकारने केले आहे। सत्ताधारी पक्षाकडून जाती धर्माच्या नावाखाली आणि आरक्षणाचे वाद निर्माण करून जातीत भांडणे लावून राज्यातील सामाजिक शांतता भंग करण्याचा प्रयत्न चालवला आहे। मागील 10 वर्षापासून भाजपा सरकारने राज्यातील औद्योगिक विकासाला खीळ घातली आहे। राज्यातील मोठे उद्योग गुजरातला पाठवले। सरकारी नोकरी भरती केली जात नाही। स्पर्धा परीक्षा वेळेवर घेतल्या जात नाहीत। ह्या परीक्षा घेतल्या तर पेपर फुटीचे ग्रहण लागते। या आंदोलनाचे नेतृत्व महानगर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉक्टर प्रशांत पाटील वानखडे यांनी केले। यावेळी आंदोलनात डॉक्टर अभय पाटील, प्रकाश तायडे, डॉक्टर झिशान हुसेन, अब्दुल जब्बार, डॉक्टर सुधीर ढोणे, विवेक पारसकर, महेश गणगणे, प्रदीप वखारिया, कपिल रावदेव आदींची उपस्थिती होती।
टाळ मृदंगाच्या गजरात श्री क्षेत्र श्रद्धासागर येथून संत वासुदेव महाराज पालखीचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान झाले। आज ही पालखी अकोल्यातील विविध भागात गेली। भाविकांनी मोठ्या मनोभावे वासुदेव महाराज यांच्या पालखीचे स्वागत व दर्शन घेतले। संत वासुदेव महाराज यांची पालखी दरवर्षी श्रद्धासागर ते पंढरपूर जात आहे। अकोल्यात या पालखीचे फटाक्यांच्या आतिषबाजीत पुणकर परिवाराच्या वतीने भव्य स्वागत करण्यात आले। संत वासुदेव महाराज पालखीतील वारकऱ्यांना वेळेवर पुणकर परिवारातर्फे चहा, नाश्ता, फळे वाटण्यात आली। संस्थाच्या वतीने काही पदयात्रा करणाऱ्या सर्व वारकऱ्यांची सुरक्षितता लक्षात घेता संत वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्थेच्या वतीने सर्व वारकरी व महिलांचा विमा काढण्यात आला। पालखीच्या आगमनाने दर्शनासाठी सर्व परिवार एकत्र येत असल्याची माहिती पुणकर यांनी दिली। तर वासुदेव महाराज यांच्या कृपेने पालखी सोहळा आनंदात साजरा झाला। या पालखी सोहळ्यासोबत अकोट येथून संस्थांचे पदाधिकारी व वारकऱ्यांचे स्वागत करण्यात आले। यावेळी संत वासुदेव महाराज यांच्या पालखीसोबत संस्थेचे अध्यक्ष वासुदेवराव महाराज महल्ले, गोपाळराव दोड, पंकज जायले, तुषार जायले, संतोष सावरकर, अविभाऊ गावंडे, भुजंगराव साबळे, जयदीप सोनखासकर, राजेंद्र मोहकार, महादेवराव ठाकरे, रामदास वाघमारे, माणिकराव गावंडे, डॉक्टर संतोष हुसे, शंकरराव इंगळे, हरिभक्तपरायण श्रीधर टिकार, शुद्धोधन पळसपगार, हरीश शेंडे, शालिनीताई महल्ले, निर्मलाताई वामनराव पुणकर, उषा राजू पुणकर, दुर्गाबाई पुणकर, आरती रवींद्र पुणकर, वैष्णवी रवींद्र पुणकर, धनश्री रवींद्र पुणकर, रवींद्र पुणकर यांनी वासुदेव महाराज पालखीचे स्वागत केले। संत वासुदेव महाराज श्रद्धासागर अकोट ते पंढरपूर पायवारीचा प्रवास चालू झालेला आहे आणि प्रथम स्वागत आपल्या खंडेलवाल धर्मशाळा इथे दरवर्षीप्रमाणे आहे आणि आमच्या इथं पालखीचं 15वं वर्ष आहे। महाराज पालखी सोहळा आहे पायदळवारी पंढरपूर श्री क्षेत्र श्रद्धासागर अकोट ते श्री क्षेत्र पंढरपूर। यामध्ये आता सध्या 200 वारकरी आहेत, महिला पुरुष, आणि हा 25 दिवसाचा असा प्रवास आहे। आज आम्ही अकोला रेल्वे स्टेशनमध्ये खंडेलवाल धर्मशाळेमध्ये ते आपल्या पालखीचं फार मोठ्या प्रमाणात असं स्वागत झालेलं आहे वामनराव पुणकर परिवाराकडून। आणि आता दिवेकर सभागृहामध्ये महावितरण सर्वसामान्य नागरिकांच्या सेवेत सदैव तत्पर असल्याचे प्रतिपादन अकोला शहराचे कार्यकारी अभियंता जयंत पैकिणे यांनी केले। स्थानिक कॉटन मार्केट तिलक रोड स्थित महावितरण ग्राहक सुविधा केंद्र क्रमांक 9च्या नूतनीकरणाचा शुभारंभ सोहळा नुकताच पार पडला। यावेळी शहराचे कार्यकारी अभियंता जयंत पैकिणे बोलत होते। यावेळी त्यांनी सर्वसामान्य नागरिकांनी वेळेत विजेचा भरण्याचे आवाहन केले। शहरातील मुख्य बाजारपेठेत नियमित अखंडित वीज पुरवठा करण्यासाठी महावितरण कटिबद्ध असून त्या दृष्टीने महावितरणचे सदैव प्रयत्न असतात, पण ग्राहकांनी वेळेवर वीज बिल भरण्याची गरज महावितरण अधिकाऱ्यांनी व्यक्त केली। महावितरण ग्राहक सुविधा केंद्र क्रमांक 9च्या नूतनीकरणाचे उद्घाटन अकोला परिमंडळचे चीफ इंजिनियर दत्तात्रय पडळकर यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। तर कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून अकोला मंडळाचे अधीक्षक अभियंता पवन कछोट, अतिरिक्त कार्यकारी अभियंता सिव्हिल नीत नवरे, शहर उपविभाग 1चे अतिरिक्त कार्यकारी अभियंता सुशील कुमार जयस्वाल उपस्थित होते। कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता वीज वितरण केंद्र क्रमांक 9चे सहाय्यक अभियंता फैयाज पाटा व महावितरण अकोला शहरचे सर्व अधिकारी कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले। यावेळी सामाजिक कार्यकर्ता हाजी अय्याज खान व महावितरणचे ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते। RRC न्यूज साठी युसुफ शेखची विशेष रिपोर्ट। ये महावितरण अकोला में
FCC 9 यानी फ्यूज कॉल कंप्लेंट सेंटर नंबर 9 जो है जुने शहर में है। बहुत दिनों से ये ऑफिस जो था काफ़ी पुराना हो गया था, बैठने के लिए खास जगह नहीं थी। इसलिए हमारे ऑनरेबल जो CE सर है उन्होंने ये प्रपोज किया था ये सेंटर का रिनोवेशन हो जाए, इसलिए रिनोवेट किया है हमारे सिविल डिपार्टमेंट में अच्छे से, बहुत अच्छा से। यानी एक ऑफिस जो है ऑफिस के जैसा लगना चाहिए उसके, क्योंकि क्या है आने वाले जो ग्राहक है वो अच्छा इंप्रेशन पड़ता है। ऑफिस अगर अच्छा रहा तो उसी हिसाब से ऑफिस बहुत अच्छा बनाया गया है। मैं जो ये एरिया के जो ग्राहक है उन सभी लोगों से निवेदन करूंगा कि हमारे लोग तो सेवा करते हैं, हम लोग एक्चुअली सेवा देने के लिए ही है। महावितरण कंपनी जो है ग्राहकों की सेवा ही करती है। तो सभी लोगों ने जो आए हुए जो बिल रहते हैं वो बिल अगर रेगुलर भरे तो उसका फ़ायदा जो होगा महावितरण को भी होगा और जनता को भी होगा। इसलिए सभी से अनुरोध है कि आने वाला जो बिल रहता है अपना बिजली का बिल, वो तारीख के अंदर अगर भरा तो उसका महावितरण कंपनी को सहकार्य रहेगा। फेब्रुवारी 2023 मध्ये तांदूळाचा पुरवठा न झाल्याने राज्य सरकारने धान्याऐवजी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात 150 रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता। राज्य सरकारने 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील आता त्यात बदल करण्यात आला आहे। APL राशन कार्ड धारक शेतकऱ्यांना DBT मार्फत प्रत्येक महिन्याला मिळणारे 150 रुपये अनुदान आता 170 रुपये करण्यात आले आहे। यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, बीड, धाराशिव, परभणी, लातूर, हिंगोली, अमरावती, वाशिम, अकोला, बुलढाणा, यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त परिवाराच्या लाभार्थ्यांना ही रक्कम मिळणार आहे। अन्न व नागरी पुरवठा विभागाने शेतकऱ्यांना धान्याऐवजी प्रत्यक्ष नगदी राशी देण्यासाठी 2024-25 साठी संशोधित दर लागू केले आहेत। सरकारी सूत्रानुसार केंद्र सरकारने खरीप आणि रब्बी हंगामातील पिकांच्या हमीभावात वाढ केली होती। त्यानुसार केशरी कार्ड धारक लाभार्थी शेतकऱ्यांच्या अनुदानात 20 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे। 24 जुलै 2015 ला राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत शेतकरी आत्महत्याग्रस्त परिवाराला राशन कार्डावर प्रति किलो 2 रुपये दराने 5 किलो गहू तसेच 3 रुपये प्रति किलोने 5 किलो तांदूळ देण्याचा निर्णय घेतला होता। तांदूळाचा पुरवठा न झाल्याने राज्य सरकारतर्फे फेब्रुवारी महिन्यापासून धान्याच्या ऐवजी नगदी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जात आहे। अकोल्यातील हिंगणा गावच्या प्रवेशद्वारावरील कमांसाठी रास्ता रोको आंदोलन केल्याने अकोला पातूर महामार्गावरील वाहतूक तब्बल 1 तास खोळंबली होती। बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी आश्वासन दिल्यानंतर रास्ता रोको आंदोलन स्थगित करण्यात आले। अकोला पातूर मार्गावरील हिंगणा गावाच्या प्रवेशद्वारावरील बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाची कमान रस्ता रुंदीकरणात काढण्यात आली होती। मात्र रस्ता रुंदीकरण झाल्यावर संबंधित ठेकेदाराने पुन्हा निकृष्ट दर्जाची कमान बांधली होती, ती पुन्हा पडली। कमान पुन्हा बांधून देण्यासाठी गावकऱ्यांनी अनेक निवेदने दिली, मात्र कुठलीही कारवाई न झाल्याने पातूर अकोला महामार्गावर गावकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले। यावेळी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक विस्कळीत झाली होती। अखेर बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी कमान पुन्हा बांधून देण्याचे आश्वासन दिल्यानंतर रास्ता रोको आंदोलन स्थगित करण्यात आले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचे प्रवेशद्वार आम्ही ग्रामपंचायतीच्या माध्यमातून बनवून आले होते, परंतु या रोडचे काम सुरू झाल्याने संबंधित गेट हे रोडमध्ये गेल्याने संबंधित कॉन्ट्रॅक्टरने ठाकूरमातूर स्वरूपाचे आमचे प्रवेशद्वार बांधून दिले। त्यानंतर ते 2 वर्षाच्या आतच ते प्रवेशद्वार पडले। सुदैवाने कोणतेही जीवितहानी झाली नाही। माझी प्रशासनाला विनंती आहे की संबंधित कॉन्ट्रॅक्टरवर गुन्हे दाखल झाले पाहिजेत, कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले पाहिजेत आणि आमचे प्रवेशद्वार डॉक्टर बाबासाहेब तात्काळ बांधून दिले पाहिजेत। आज रोजी आम्हाला त्यांनी निवेदन आपल्या पत्र दिलेलं आहे की तात्काळ उद्यापासून काम सुरू करत आहे, म्हणून आज आम्ही आमचं जे आंदोलन आहे रास्ता रोको ते आम्ही बंद केलेलं आहे। सिटी कोतवाली समोर भारत संचार निगम लिमिटेडची वायर चोरी गेली आहे, त्यामुळे शेकडो फोन बंद पडले आहेत। हे फोन पुन्हा सुरू करण्याचे BSNLचे दुर्लक्ष असून त्याचा फटका त्याच्या व्यवसायाला बसला आहे। भारत संचार निगम लिमिटेड अर्थात BSNLचे लँडलाईन टेलिफोन तसेच कमी झाले आहेत। त्यात BSNLची सेवा विस्कळीत झाल्याने पुन्हा टेलिफोन कमी होण्याची शक्यता वाढली आहे। अकोल्यात सिटी कोतवाली समोर BSNLची केबल चोरीला गेल्याने लँडलाईन टेलिफोन बंद पडले आहेत। शेकडो लँडलाईन टेलिफोन बंद पडल्याने व्यापाऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत।
ही समस्या सोडविण्याऐवजी BSNLचे अधिकारी फायबर ऑप्टिकल केबल घेण्याचा आग्रह ग्राहकांना करताना दिसत आहेत, पण लँडलाईन टेलिफोनचे कनेक्शन मात्र सुरळीत करून देण्यास पुढाकार घेत नसल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केला आहे। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम। बिग मान्सून सेल, थोल्टो पैसा वसूल ऑफर। LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला। शहरात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा। स्विमिंग पूल मध्ये पाण्यात योग प्रात्यक्षिके। रील्स आणि सेल्फीने साजरी झाली आधुनिक वटपौर्णिमा। 7 जन्माचा धागा मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद। पीक विमा योजनेसाठी शेतकऱ्यांना बोलावे लागणार हिंदीत। HDFC ॲग्रोच्या कॉल सेंटरवर प्रतिसाद नाही। महाराज चित्रपटाविरोधात हिंदू संघटना आक्रमक। चित्रपटावर बंदीसाठी निघाला मोर्चा, दिले निवेदन। बाजारपेठेतील लँडलाईन टेलिफोनची ट्रिंग ट्रिंग बंद। शेकडो दूरध्वनी सुरू करण्यात BSNLची टाळाटाळ। बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज। यूट्यूब चॅनलवर तुम्ही पण लाईक आणि सबस्क्राईब करा। RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल। जगभरात कुठेही पहा RRC डिजिटल अकोला। पुन्हा भेटूयात ताज्या बातम्यांसह, नव्या घडामोडींसह नव्या बातमीपत्रात। तोवर नमस्कार।